स्वराज्यात एक असा शिलेदार होऊन गेला जो छत्रपती शिवरायांचं मरण मेला आणि इतिहासात अमर झाला. त्याचं नाव होतं शिवा काशीद. नमस्कार, मी अभिजित नानासाहेब देशमुख. आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत. तर आज आपण स्वराज्याचे शिलेदार या सिरीजमध्ये माहिती घेऊया शिवा काशीद यांच्याबद्दल. पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर या गावी शिवा काशीद यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच शिवा काशीदांना 3च शब्दांचा नाद होता: शिवाजी. होय, छत्रपती शिवरायांच्या मागे पागल असणारा मावळा आणि हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा, म्हणजे शिवरायांसारखी मिशी, शिवरायांसारखी तब्येत, शिवरायांसारखं चालणं, अगदी हुबेहूब. छत्रपतींच्या सैन्यामध्ये न्हाव्याचं काम करणाऱ्या शिवा काशीदांवर सर्वात पहिले नजर पडली ती बहिर्जी नाईक यांची. बहिर्जी नाईक यांनी पाहता क्षणीच शिवा काशीदांना महाराजांकडे घेऊन गेले. महाराज शिवा काशीदांना बघून एकदम थक्क झाले. हुबेहूब स्वतःची प्रतिकृती महाराज पाहत होते. झालं असं, सिद्धीने पन्हाळगडाला वेढा मारला होता आणि महाराज पन्हाळगडावर होते. त्यातून बाहेर निघणं खूप अवघड होतं. मग काय, महाराज आणि इतर सर्व मावळे लागले रणनीती आखायला. त्याच योजनेचा भाग म्हणून शिवा काशीद महाराजांऐवजी पालखीत बसून बाहेर जाणार अशी योजना झाली आणि ठरल्याप्रमाणे जुलै महिन्यात भर पावसात मध्यरात्री सर्वजण गडावरून खाली निघाले. 2 पालख्या होत्या. एकात होते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्यामध्ये होते त्यांचे बॉडी डबल म्हणजे शिवा काशीद. महाराजांचे कपडे अंगावरती घातले होते, महाराजांचा मुकुट त्यांच्या डोक्यावरती होता आणि निघाले. पन्हाळगडावरून विशाळगडासाठी जाण्यासाठी 2 मार्ग होते. एका मार्गावरून शिवा काशीद निघाले, दुसऱ्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले. ज्या मार्गावरून शिवा काशीद निघाले होते त्या मार्गावरच सिद्धीचं सर्व सैनिक होतं. शिवा काशीदांना माहिती होतं, ह्या मार्गावरून गेलो तर आपलं मरण निश्चित आहे, आपला जीव जाणार. तरीही शिवा काशीद ऐकले नाही. त्यावेळेस शिवा काशीद महाराजांना म्हणाले, महाराज, या योजनेवर मीच जाणार. आणि त्या योजनेचा भाग म्हणूनच शिवा काशीद त्या मार्गाने निघाले. आणि जसं सर्वांना वाटलंच होतं तसंच घडलं. सिद्धीच्या सैनिकांनी शिवा काशीदांच्या पालखीला अडवलं आणि शिवा काशीद उतरले. शिवा काशीद उतरले. सिद्धीच्या पूर्ण सैन्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. का? स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पकडलं. हाच भास त्यांना झाला होता. भास काय, हुबेहूब प्रतिकृती सोबत होती, कोणालाही वाटेल. सिद्धीचे सैनिक शिवा काशीदांना घेऊन सिद्धीच्या तंबूमध्ये आले. त्या तंबूमध्ये फाजल खान देखील होता, ज्याने शिवाजी महाराजांना अगोदर पाहिलेलं होतं. ज्यावेळी शिवा काशीद तंबूमध्ये दाखल झाले तेव्हा सिद्धीच्या आनंदाला सीमाच नव्हती. तो एवढा खुश झाला जणू काय देवच दिसतोय. पण त्याच वेळी फाजल खानची नजर शिवा काशीदांवर पडली आणि तो बोलून गेला, शिवाजी महाराज असे नाहीयेत. मी पाहिलं शिवाजी महाराजांना, त्यांच्या कपाळावरती वार केलेला आहे आणि ह्याच्या कपाळावरती वार नाहीये. सिद्धीने हे ऐकताच शिवा काशीदांना विचारलं, क्यों रे, तूही है ना शिवाजी? तेव्हा शिवा काशीद म्हणाले, हो, मीच आहे शिवाजी, मीच आहे शिवाजी. जवळपास 10 ते 15 वेळा विचारलं. तेव्हाही शिवा काशीदांच्या तोंडातून एकच होतं, मीच आहे शिवाजी. का नसावं? देव, देश आणि धर्मासाठी लढणारा प्रत्येक मराठा मावळा हा शिवाजी आहे. असेच शिवा काशीद देखील होते. सिद्धीने शिवा काशीदांना विचारलं, क्यों रे, तुझे डर नहीं लगता मौत से? तेव्हा शिवा काशीद काय म्हणाले माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांचं मरण मरतोय मी, याहून माझं सौभाग्य काय, याहून माझं सौभाग्य काय. शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाले, शिवाजी महाराजांचं मरण मरायला तयार झाले शिवा काशीद. आणि त्यानंतर सिद्धीने शिवा काशीदांचा जीव घेतला. ही बातमी महाराजांना कळाली. महाराज,
दुःखाने व्याकुळ झाले. महाराजांना कळालं, आपला मावळा आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावून बसलाय. शिवाकाशीद मेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नेवापूर या गावी शिवाकाशीदांच्या आईची भेट घेण्यासाठी गेले. भेट कसली? मृत्यूची वार्ताच घेऊन गेले. तेव्हा दरवाजातच शिवाकाशीदांची आई पंचारती घेऊन थांबलेली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं औक्षण केलं आणि सुनेला आवाज दिला, अगं गोळपाणी घेऊन ये, महाराज आलेत. तेव्हा महाराजांना समजेना, अरे आपण तर मृत्यूची बातमी घेऊन आलोय आणि ह्या आपल्याला गोड खायला लावतायत. महाराजांनी अत्यंत जड अंतकरणाने सांगितलं, आई तुझा शिवा जिवंत नाहीये. तेवढ्यात त्या आई म्हणाल्या, मला माहितीये महाराज, माझा शिवा जर जिवंत असता तर आत्ता तो तुमच्या सोबत आला असता. तेव्हा महाराज म्हणाले, एवढं सगळं माहिती असून देखील तू माझं तोंड गोड करतेस, धन्य आहेस आई तू. तेव्हा मात्र त्या माऊलीचा अश्रूंचा बांध फुटला आणि रडता रडताच ती माऊली बोलून गेली, राजे माझा मुलगा मेला म्हणून नाही रडते मी राजे, मी रडतीये कारण देवाने मला एकच मुलगा दिलाय. देवाने मला जर अजून 2-3 मुलं दिली असती तर ती देखील मी स्वराज्यासाठी अर्पण केली असती राजे, म्हणून मी रडतीये राजे. महाराज स्तब्ध झाले आणि त्या भयान शांततेत एक आवाज आला, राजे माझे पती नसतील म्हणून काय झालं, मी लढेल स्वराज्यासाठी. हा आवाज होता शिवाकाशीदांच्या बायकोचा. शिवाकाशीदांची बायको देखील स्वराज्यासाठी लढायला तयार होती. आणि आश्चर्य म्हणजे पुढे तीच शिवाकाशीदांची बायको स्वराज्याची पहिली महिला सैनिक झाली आणि त्याच पन्हाळगडावर लढली. धन्य ते शिवाकाशीद, धन्य त्यांची आई, धन्य त्यांची बायको. छत्रपती शिवाजी महाराजांचे कापडे घालून मृत्यूला कवटाळणाऱ्या शिवाकाशीदांना माझा मानाचा मुजरा.